भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी तथा गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाश दासजी स्वामी तसेच सर्व कथाप्रेमी भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण रुद्र संहितामध्ये जे 5 खंड आहे, 5वा खंड युद्ध खंड, त्या युद्धाखंडाची कथा पूर्ण केली होती। आज पवित्र अजा एकादशी आहे। श्रावण वद्य ही एकादशी युधिष्ठिर महाराजांच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्ण यांनी या एकादशीचा महिमा सांगितलेला आहे। आजच्या एकादशीचा व्रत जो करतो त्याला 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 राजसूय यज्ञाचं फळ मिळतं। पूर्वजन्मामध्ये केलेले जे पाप आहे ते पाप आजच्या एकादशीच्या व्रताने नष्ट होत असतात। सुख, शांती आणि समृद्धी हे एकादशीचं व्रत देणार आहे। दरेक एकादशी व्रताची कथा आहे। आजच्या एकादशी व्रत कथा अशी आहे की जेव्हा राजा हरिश्चंद्र यांची परीक्षा घेण्यासाठी विश्वामित्रजी गेले आणि विश्वामित्रांनी त्यांच्याकडून सर्व काही मागून घेतलं आणि वरून दक्षिणा मागितली आणि त्या समयी राजा हरिश्चंद्र यांनी स्वतःच्या पुत्राला, पत्नीला आणि स्वतःला विकून आणि जे पैसे आले ते सर्व विश्वामित्रांना दिले। ज्यांनी राजा हरिश्चंद्रांना विकत घेतलं तो व्यक्ती होता स्मशानामध्ये काम करणारा। त्याने हरिश्चंद्र राजाला स्मशानामध्ये हाताखालती काम करायला ठेवलं। अनेक संकट आले। धीरज आख्यानमध्ये खूप सुंदर ही कथा वर्णन केली आहे। आणि त्या समयी राजा हरिश्चंद्रांना असं झालं की माझ्यावरती एवढे संकट येत आहे, नक्की माझ्या पूर्वजन्माचे पाप असावे। आणि त्यांनी गौतम ऋषींना विचारले की माझ्यावरती एवढे संकट आले, माझं राज्य गेलं, माझी पत्नी, माझा पुत्र हे माझ्यासोबत नाही, मला स्मशानामध्ये काम करावं लागत आहे, तर हे सर्व जे पाप आहे हे माझे पूर्वजन्माचे आहे, तर हे पूर्वजन्माचे पाप नष्ट करण्याकरिता काही उपाय सांगा। आणि त्या समयी गौतम ऋषींनी राजा हरिश्चंद्र यांना सांगितलं, आपला श्रावण वद्य चालू आहे पण उत्तर भारतामध्ये भाद्रपद चालू होऊन गेलेला आहे, तर श्रावण वद्याची जी एकादशी आहे त्या एकादशीचं व्रत तुम्ही करा। ज्या पुण्य प्रतापाने तुमचे सर्व जे दुःख आहे ते दूर होतील। आणि राजा हरिश्चंद्र यांनी जेव्हा अजा एकादशीचे व्रत केले तेव्हा त्यांचे जे दुःख होते ते सर्व दूर झाले। अशी या अजा एकादशी व्रताची कथा आहे। खरोखर राजा हरिश्चंद्र यांची तर परीक्षा घ्यायला आले होते। स्वर्गामध्ये चर्चा झाली की या त्रिलोकीमध्ये सर्वात उत्तम राजवी कोण आहे। सर्वांनी राजा हरिश्चंद्राची प्रशंसा केली आणि इंद्राला ईर्ष्या आली म्हणून इंद्राने
राजा हरिश्चंद्रची परीक्षा घेण्याकरिता विश्वामित्र यांना पाठवले होते. तर ह्या अजा एकादशी व्रत कथामध्ये राजा हरिश्चंद्रची गोष्ट लिहिण्यात आली आहे. तर आज भगवंताच्या समक्ष उभे राहून भगवंताच्या समक्ष हात जोडून असा संकल्प करावा की आजची जी एकादशी आहे त्या एकादशीचं व्रत आम्ही करीत आहोत आणि निर्विघ्नपणे तुमचं स्मरण करता करता हे व्रत आमच्याने व्हावे अशी आम्हाला तुम्ही शक्ती द्या. तर आज पवित्र एकादशी अजा एकादशीच्या दिवशी आपण श्री शिव महापुराण मध्ये जे तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता, त्या शतरुद्र संहितामध्ये प्रवेश करूया. सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना ही कथा सांगत आहे. नंदीश्वर सनकादिकांना ही कथा सांगत आहे. आणि ब्रह्माजी नारदजींना हीच कथा सांगत आहे. नंदीश्वर सनकादिकांना म्हणतात, हे सनकादिकांनो, भगवान शिव यांचे असंख्य अवतार या पृथ्वीवरती झाले. या शतरुद्र संहितामध्ये भगवान सदाशिवांनी जे जे अवतार धारण केले त्या सर्व अवतारांची कथा या संहितामध्ये सांगण्यात आली आहे. असंख्य अवतारांपैकी भगवान शिव यांचे 52 मुख्य अवतार सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये मुख्यतः सर्वप्रथम 5 अवतारांचं वर्णन करण्यात आलं. 29व्या कल्पामध्ये ज्या कल्पाचं नाव श्वेतलोहित होतं त्या कल्पामध्ये भगवान शिव यांनी सत्योजात नावाचा प्रथम अवतार धारण केला होता. 20व्या कल्पामध्ये ज्या कल्पाचं नाव रक्त होतं त्या कल्पामध्ये भगवंतांनी दुसरा अवतार वामदेव नावाने धारण केला, ज्या अवतारामध्ये भगवान शिव यांना लाल वस्त्र अति प्रिय होते आणि स्वतःचं शरीर पण लाल रंगाचं होतं. 21व्या कल्पामध्ये भगवान शिव यांनी तत्पुरुष नावाचा अवतार धारण केला. त्या अवतारामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र भगवान शिव धारण करायचे. 4था अवतार अघोर अवतार धारण केला, ज्यामध्ये कृष्ण वर्ण वस्त्र धारण करायचे. आणि 5वा अवतार विश्वरूप ईशान नावाचा धारण केला, तेव्हा स्फटिक सारखे सफेद वस्त्र धारण करायचे. सर्वप्रथम या 5 अवतारांची कथा सांगून त्यानंतर अनेक जे भगवान शिवने अंश रूपाने अवतार धारण केले त्यांच्या कथा सांगण्यात आल्या, ज्यामध्ये भगवान शिव यांनी अर्धनारी नटेश्वर अवतार जो धारण केला ती कथा सर्वप्रथम सांगितलेली आहे. ईर्ष्या देवतांना पण सोडत नाही, ऋषी मुनींना पण सोडत नाही, तर सामान्य माणसाला सोडणार हे आपण कशा प्रकारे विचार करू शकू. एकेवेळी नारदजींना भृगु ऋषींची ईर्ष्या झाली. आता भृगु ऋषी म्हणजे माता लक्ष्मींचे पिता आणि अति भोळे सरळ तपस्वी. दररोज भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आणि भगवान शिवच्या दर्शनासाठी भृगु ऋषी जायचे, ज्यामध्ये दररोज भगवान शिवच्या दर्शनासाठी जेव्हा जायचे तेव्हा भगवान शिव किंवा कोणी गण पण त्यांना अडवत नव्हतं. जाऊन दर्शन करायचे. नारदजींना झालं मी जातो ठीक आहे, पण हा भृगु ऋषींना पण तेवढाच मान. आणि भृगु ऋषींचं जे मान सन्मान होतं की भृगु ऋषींना कोणी न अडकवता जे कैलास पर्वतावरती येऊ देत होते ते नारदजींना वाईट वाटलं की या योग्य नाही आहे, याची लायकी नाहीये, याला मी नक्की कुठेतरी चांगल्या रीतीने फसवणार, असा फसवणार की याला कैलास पर्वतावरती कोणी पाय ठेवू देणार नाही.
नारदजी दररोज भृगु ऋषींचा नियम आहे की भगवान शिवच्या दर्शनासाठी जायचं. एके दिवशी भृगु ऋषी दररोजच्या क्रमाप्रमाणे भगवान शिवच्या दर्शनासाठी गेले. दररोजचा क्रम आहे. दर्शन घेतले. भगवान शिव माता पार्वती बसले असले, त्यांची प्रदक्षिणा केली आणि पूर्ण क्रम संपवून आणि मग ते निघायचे. आज दर्शनासाठी जसे निघाले तसे नारदजी सर्वप्रथम समोर येऊन उभे राहिले. नारदजी म्हणतात, भृगु महाराज कुठे चालले तुम्ही? बस म्हणे, दररोजच्या क्रम प्रमाणे माझा नियम आहे की दररोज महादेवाच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावरती जायचं. दर्शनाला जातोय. नारदजी म्हणतात, तुम्ही दररोज दर्शनाला जाता, दररोज प्रदक्षिणा करता, पण तुम्हाला सांगू, तुम्हाला दररोज जे दर्शनाचं फळ मिळतं यापेक्षा 10 पटीने तुम्हाला अजून फळ पाहिजे असलं तर मी तुम्हाला एक रस्ता सांगतो. तुम्ही योग्य दर्शन घेत नाहीये, योग्य भक्ती करत नाहीये. ऋषींना झालं, नारदजी सारखे महान संत सांगत असतील तर नक्की काहीतरी माझ्याने चुकी होत असेल. सांगा म्हणे नारदजी, काय करू, काय चुकी होते माझ्याने? अरे म्हणे, तुम्ही तिथे दर्शनाला जाता, दर्शन घेतल्यानंतर काय करतात म्हणे, प्रदक्षिणा करतो. तर म्हणे कोणाची? तर म्हणे माता पार्वती सहित भगवान शिवची प्रदक्षिणा करतो. नाही म्हणे, तसं नाही करायचं. एकट्या भगवान शिवचीच प्रदक्षिणा करायची, माता पार्वतीची प्रदक्षिणा करायची नाही. त्यांना बाजूला सरकवून द्यायचं. आता हे सरळ महात्मा होते, हे दर्शनासाठी गेले, पोहोचले. आज माता पार्वतीकडे ध्यान पण दिलं नाही, एकट्या भगवान शिवला वंदन केले. आणि माता पार्वतींना म्हणतात की एक काम करा, तुम्ही जरा बाजूला व्हा, मला भगवान शिवची प्रदक्षिणा करायची आहे. नारदजीने चढवून दिलं होतं, माता पार्वतींना बाजूला केलं आणि या बाजूला भगवान शिवची प्रदक्षिणा भृगु ऋषी करू लागले. पण भगवान शिवला माहिती पडून गेलं की नक्की भृगु ऋषींना कोणीतरी चढवलं, कोणीतरी खोटा उपदेश दिलाय. आज माता पार्वतींकडे जशी नजर केली ना, तर माता पार्वतींना झालं की माझं अपमान झालं. आता त्या समयी कोणी क्रोधाला तर लाल पडतो. माता पार्वती काड्या पडल्या, शाम झाल्या, काली रूप धारण केलं. भगवान शिवला झालं नक्की जाडून टाकेल या ऋषीला, नाही तर शाप देऊन टाकेल. म्हणजे भगवान शिव फसले. एक बाजूला स्वतःची पत्नी आहे आणि एक बाजूला स्वतःचा भक्त होता. कोणाचा पक्ष घेऊ असंही म्हणता येत नाही की तू इथे येऊन बसून जा पुन्हा, कारण की भक्ताने नाही सांगितलं. आणि असंही होत नाही की मी इथून उभा होऊन तिच्या जवळ चालला जातो. म्हणजे भगवान शिव संकटामध्ये आले, विचार करू लागले की काय करावं. आणि त्या समयी भगवान शिव यांनी, शिव पण राहिले नाही आणि पार्वती पण राहिले नाही, अर्ध संपूर्ण शरीर भगवान शिवचं आणि अर्ध शरीर हे माता पार्वतींचं धारण केलं. उजवा जो भाग होता ज्यामध्ये जटा, मृगचर्म आणि भस्म धारण केलेला होता, आणि डावा जो भाग होता ते डावा भाग संपूर्ण लावण्ययुक्त सुंदर शरीर, सलज्ज आणि सुकुमारी सारखं माता पार्वतींचं रूप धारण केलं. अर्धनारी नटेश्वर भगवंतांनी भृगु ऋषींच्या समोर हा अवतार धारण केला आणि भृगु ऋषींनी भगवंताचं असं रूप पाहता बरोबरच वंदन केले. आणि तेव्हा त्यांना कळालं की हे जे मी केलं हे चुकीचं केलं आहे. कारण माता पार्वती आणि भगवान शिव यामध्ये काही फरक नाही. दोघही माता पिता आहे आणि मला दोघांना वंदन करायला पाहिजे, दोघांची प्रदक्षिणा करायला पाहिजे. पण नारदजींच्या सांगण्यावरून मी असे केले, माफी मागितली. पण या समयी भगवंतांनी जो अवतार धारण केला त्या अवताराचं नाव आहे
अर्धनारी नटेश्वर. त्यानंतर भगवंताचे दुसरे अवतार जे झाले ते काळ भैरव अवतार भगवंतांनी धारण केला. काल आपण काळ भैरव अवतार का धारण केला ही कथा ऐकली होती. भगवान शिवला झालं की आता मी मेरू पर्वतावरती काही दिवस जातो, मंद्राचल पर्वतावरती काही दिवस जातो आणि त्या समयी काशी नगरीच्या रक्षणाकरिता कोणाला तरी ठेवावं. आणि डोळ्यांच्या मध्यभागातून भगवान शिव यांनी भैरवची उत्पत्ती केली आणि त्यांना काशी नगरीचं रक्षण करण्याचं कार्य देण्यात आलं. तर मार्गशीर्ष मासातील वद्य पक्षामध्ये अष्टमीच्या दिवशी भगवान काळ भैरव यांचं प्रागट्य झालं. नंदीश्वर म्हणतात की हे सनकादिकांनो, हा जो दिवस आहे या दिवशी जो मनुष्य उपवास करतो, ज्या दिवशी भगवान काळ भैरव प्रगट झाले, या दिवशी जो मनुष्य उपवास करतो, जो जागरण करतो, त्याला सद्गती प्राप्त होत असते. लाखो पाप ज्यांनी केले असले पण एक वेळा आपण जाऊन ज्याने काळ भैरवांचे दर्शन घेतले, त्याचे सर्व पाप हे नष्ट होऊन जात असतात. भगवान शिव यांच्या दर्शनाचा नियम असतो की तुम्ही भगवान शिवचे दर्शन घ्या, पण ते दर्शन घेतल्यानंतर जोपर्यंत आपण काळ भैरवांचे दर्शन घेत नाही तोपर्यंत महादेवाच्या दर्शनाचं फळ मिळत नाही. म्हणून कुठे पण आपण ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातो, कुठे पण महादेवाचं दर्शन घेतो, तर तिथे अवश्यपणे काळ भैरवांचं दर्शन घ्यावं. अथवा काळ भैरव जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठन करून आणि त्यांचं स्मरण करावं, तरी तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. जे कधी पण हमेशा काळ भैरवांची उपासना करणारे भक्त असतात, त्यांचं जर कोणी अहित केलं तर जो अहित करणारा आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये कधी पण शुभ कार्य होत नाही. आणि जो मनुष्य भगवान काळ भैरव यांची भक्ती करत नाही आणि भक्त भगवान शिव यांची भक्ती करत राहतो, तो महान दुःखाला प्राप्त होत असतो. जो मनुष्य काशी नगरीमध्ये राहून आणि भगवान काळ भैरवचे दर्शन घेत नाही, त्याचे दिवसेंदिवस पाप वाढत जात असतात. म्हणून भगवान काळ भैरव हे भगवान महादेवाचा अवतार आहे, कोणी मलिन देव नाही. भगवान काळ भैरव हे भगवान महादेवाचाच अवतार आहे. म्हणून सांगण्यात आलं की बुधवार आणि मंगळवार आणि वद्य पक्षामध्ये जी अष्टमी असली त्या दिवशी तरी अवश्यपणे भक्तांनी काळ भैरव स्तोत्राचा अवश्य पाठ करावा. आपण दररोज काळ भैरव अष्टक म्हणतो, लगभग सर्वांना आता पाठ पण झालं असेल. त्या काळ भैरव अष्टकचं खूप मोठं फळ सांगण्यात आलं. देवराज सेव्यमान पावनानि पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे. हे जे पूर्ण स्तोत्र आहे, या स्तोत्राचा खूप मोठं फळ सांगण्यात आलं आहे. हे स्तोत्र जो मनुष्य गान करतो त्याला 8 फळ सांगण्यात आले. ह्या 8 फळांची प्राप्ती होत असते. सर्वप्रथम सांगण्यात आलं की त्याचे जे पाप असले ते पाप भूतकाळामध्ये झाले असो, वर्तमान काळामध्ये होत असले तर ते सर्व पाप नष्ट करण्याची शक्ती ह्या अष्टकामध्ये आहे. त्यानंतर भयाचा नाश होतो. भूत प्रेत दुष्ट शक्ती अशुभ ग्रह हे जे असले, तुम्हाला जो पण हृदयामध्ये भय वाटत असला त्या सर्व भय तुमचे हृदयापासून नष्ट होऊन जात असतात या स्तोत्राचा जप केल्याने. तिसरं फळ सांगण्यात आलं की ह्या स्तोत्राचा जप केल्याने ग्रहजनित जे पीडा आहे, ग्रह शांती आपण ज्याला म्हणतो, ती ग्रह शांती होत असते. खास करून राहू केतू आणि शनीचा जो प्रभाव असला तो नष्ट होत असतो. चौथं फळ सांगण्यात आलं
की आर्थिक समृद्धी प्राप्त होते, धन धान्य सुख समृद्धी आणि त्याला प्रतिष्ठा म्हणजे समाजामध्ये उंच स्थान प्राप्त होत असत. पाचवं फळ सांगण्यात आलं, स्वास्थ्य लाभ होतो, तो शतायू होत असतो आणि जीवनामध्ये ज्या व्याधी असल्या त्या सर्व व्याधी नष्ट होतात. सहावं फळ सांगण्यात आलं की शत्रू विजय प्राप्त होत असतो. जे कोणी तुमची ईर्ष्या करणारे असले, द्वेष करणारे असले, ते तुमच्यापासून दूर होतात आणि शत्रू हे कायम तुमचे मित्र बनून जात असतात. असा या स्तोत्राचा महिमा आहे. सातवं फळ सांगण्यात आलं, कार्यसिद्धी होते. तुमच्या हृदयामध्ये जे शुभ संकल्प असले, या स्तोत्र पठनाने सर्व शुभ संकल्प ते पूर्ण होत असतात. आणि सर्वात महत्वाचं आणि आठवं फळ म्हणजे मोक्ष प्राप्ती होते. भगवान काळभैरव यांचं हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र पठन केल्याने कैलास प्राप्ती होत असते. म्हणून अवश्यपणे या स्तोत्राचा पाठ करावा. अशा प्रकारे भगवंताचा काळभैरव अवतार झाला. त्यानंतर नंदीश्वर अवताराची कथा सांगण्यात आली. सनत कुमारांनी विचारलं की हे नंदीश्वर, तुम्ही पण भगवंताचे अंश आहात, तर तुम्ही या पृथ्वीवरती कसे प्रगट झाले ती कथा सांगा. महादेवाच्या अंशापासूनच तुमचं प्रागट्य आहे. तेव्हा नंदीश्वरांनी स्वतः ची अवतार कथा हे सनकादिकांना सांगितली की पूर्वी शिलाद नावाचे ऋषी होते. त्यांनी हजारो वर्षांपर्यंत तप केलं. त्यांची पत्नी होती, तिने एकेवेळी शिलाद ऋषींना सांगितलं की बघा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आता तुमच्याकडे असं मला मागायचं आहे की मला पुत्र प्राप्ती नको, पण पुत्र पाहिजे. पण कसा पाहिजे आहे? भगवान शिव सारखा पुत्र पाहिजे आहे. म्हणून भगवान शिव आपल्या घरी अंश रूपाने प्रगट होतील असं काहीतरी तुम्ही कर्म करा, तप करा. आणि पत्नींच्या सांगण्यावरून शिलाद ऋषींनी भगवान शिव यांचं तप केलं आणि त्या तपाला पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. वरदान मागायला सांगितलं. शिलाद ऋषी म्हणतात की तुमचा सारखा पुत्र माझ्या घरी प्रगट व्हावा. भगवान शिव म्हणतात मीच तुमच्या घरी अंश रूपाने प्रगट होईल. तुमच्या घरी जो पुत्र प्रगट होईल तो अति पराक्रमी प्रभावशाली होणार आहे असं म्हणून आणि भगवान शिव तथास्तु म्हणून निघून गेले. अनेक वर्ष व्यतीत झाले. एके दिवशी शिलाद ऋषीला यज्ञ करायचा आहे आणि यज्ञ करण्याकरिता शिलाद ऋषी जमीन स्वच्छ करीत होते, ती जागा स्वच्छ करीत होते. यज्ञ कुट्टा करिता तिथे व्यवस्था करीत होते आणि जमीन स्वच्छ करता करता त्या जमिनीमधून भगवान सदाशिवांचा अंश अवतार म्हणजे नंदीश्वरांचं प्रागट्य जमिनीपासून झालं. ज्याप्रमाणे माता सीतांचं प्रागट्य झालं होतं त्याप्रमाणे जमिनीपासून नंदीश्वर प्रगट झाले. पेटीमध्ये भगवान नंदीश्वरांचा प्रागट्य झालं. शिलाद ऋषींनी जशी पेटी उघडली तर त्यामध्ये भगवान शिवच्या स्वरूपामध्ये एक लहान बाळ झोपलेला आहे. मस्तकावरती एक नेत्र आहे, संपूर्ण शरीरावरती 3 नेत्र, जटा आहे, सुंदर संपूर्ण शरीराला भस्म लावलेला आहे. भगवान महादेवाचं हे रूप पाहून शिलाद ऋषी समजून गेले की नक्की भगवान शिवने माझ्या घरी अवतार धारण केला. आणि त्या पेटीमधून त्या बाळाला घेतलं आणि जसे स्वतःच्या पर्णकुटीमध्ये धावत आले आणि पर्णकुटीमध्ये जसं स्वतःच्या पत्नीच्या मांडीवरती तो पुत्र दिला, जसा मांडीवरती ठेवला त्याचबरोबर जे संपूर्ण महादेवाचं स्वरूप होतं ते विलीन झालं आणि एक सामान्य बाळासारखं रूप
भगवान शिव यांनी धारण केलं. या दोघही पती पत्नींना कळायला पाहिजे की तुम्ही जे वरदान मागितलं होतं त्या वरदान अनुसार मीच तुमच्या घरी प्रगट झालो आहे. म्हणून भगवान शिवचे ते 3 नेत्र अदृश्य झाले, 4 हात होते आणि रुद्र स्वरूप होतं अदृश्य झालं. आणि त्याच समयी आकाशामध्ये देवता येऊन आणि पुष्पांची वृष्टी करू लागले. धीरे धीरे नंदीश्वर मोठे झाले. 7 वर्षाचे झाले. 7 वर्षाचे होता बरोबरच पिता शिलाद यांनी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार करवला. आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर तुरंत त्यांना शास्त्र अध्ययन करवलं. काही महिन्यांमध्येच नंदीश्वर यांनी संपूर्ण वेदांचा अभ्यास केला, सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं. आणि विद्वान नंदीश्वर आता पितांसोबत राहू लागले. एके दिवशी शिलाद ऋषींचे एक मित्र होते ज्यांचं नाव होतं मित्रावरुण ऋषी. ते फिरत फिरत शिलाद ऋषींच्या घरी आले. ते ज्योतिष शास्त्राचे जाणकार होते. जसे शिलाद ऋषींचे मित्र घरी आले त्या समयी नंदीश्वर होते ते येऊन आणि त्या मित्रावरून ऋषींना पाया पडू लागले. आणि मित्रावरून ऋषींच्या जेव्हा पाया पडल्या तेव्हा ते ज्योतिष जाणकार ऋषींनी नंदीश्वरच्या मस्तकाकडे दृष्टी केली आणि भाग्य पाहिलं. आणि मित्रावरून ऋषी शिलाद ऋषींना आणि त्यांच्या पत्नीला म्हणू लागले की बघा, मी तुमचा मित्र आहे, तुमच्या हिताचीच गोष्ट कायम तुम्हाला सांगणार. हा तुमचा जो पुत्र आहे अति संस्कारी आहे, अति विद्वान आहे, ज्ञानी आहे. पण ऐका, मला ज्योतिष शास्त्र माहिती आहे. याच्या कपाळावरती मी पाहत आहे 1 वर्षापर्यंतच याचं आयुष्य शिल्लक आहे. 1 वर्षामध्ये याचा मृत्यू होऊन जाईल. आणि पुत्र स्नेहामुळे दोघं पण पती पत्नी शिलाद ऋषी आणि त्यांची पत्नी दोघं पण रडू लागले की एवढा संस्कारी पुत्र, एवढा ज्ञानी, आणि हा 1 वर्षापर्यंत आता आमच्या सोबत आहे, याचा मृत्यू होऊन जाईल. दोघं पण अति दुःखी राहू लागले. नंदीश्वरने विचारलं की तुम्ही एवढं रडत का आहात, एवढे दुःखी का आहात. तेव्हा दोघांनी सांगितलं की ऐक, तू आता जास्त दिवस आमच्या सोबत राहणार नाही. तुझं आयुष्य फक्त 1 वर्षाचं राहिलेलं आहे. 1 वर्षामध्ये तुला काळ खाऊन घे. नंदीश्वर म्हणतो तुम्ही चिंता करू नका, माझा मृत्यू होणार नाही. मी भगवान सदाशिवांची उपासना करतो. आणि नंदीश्वर हे काशी नगरीमध्ये आले आणि काशी नगरीमध्ये येऊन भगवान शिव यांचं तप करू लागले. उग्र तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला. हजारो वर्षांपर्यंत भगवंताचं तप करीत होते, जिवंत राहिले. आणि नंदीश्वर हजारो वर्षपर्यंत तप केले. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव समोर उभे राहिले. नंदीश्वरला म्हणतात माग नंदी, काय पाहिजे. पण तेव्हा नंदीश्वरांनी काहीच मागितलं नाही, रडू लागले. आणि त्या समयी भगवान शिव समजून गेले आणि स्वतःच्या कंठामध्ये जी कमळांची पुष्पमाळा होती ती कमळमाळा काढून आणि नंदीश्वरांच्या कंठामध्ये टाकली आणि सांगितलं की आजपासून तू अमर झाला, तू मृत्यूवरती विजय प्राप्त केला. म्हणून जा, आजपासून माझा मुख्य गण म्हणून तुला मी स्वीकारतो. आणि नंदीश्वरांना भगवान शिव यांचे मुख्य गण म्हणून त्यांचा अभिषेक करण्यात आला. आणि मरुत यांची कन्या सुयशा यांच्या सोबत नंदीश्वरचं भगवान शिव यांनी स्वतः लग्न करवून दिलं. अशा प्रकारे भगवान शिव यांचा अंश अवतार जो नंदीश्वर आहे त्या नंदीश्वरांची कथा सांगण्यात आली. त्यानंतर 52 अवतार आहे. आता त्यामध्ये अनेक अवतार आहेत. त्यामध्ये भगवंतांनी दत्तात्रेय अवतार धारण केला, ती कथा सांगण्यात आली.
आता सांगितली तर अजून तुमचा टाइम होऊन जाईल, म्हणून आपण ती कथा उद्याच्या दिवशी श्रवण करू. आज आपण भगवान शिव यांचे जे चरित्र श्रवण केले, अवतार कथा सुरू झाल्या आहे. आपण भगवान विष्णूंचे 24 अवतार ऐकले आहे, पण भगवान शिव यांचे 52 अवतार आहे. तर त्यांच्या अनेक कथा आहे, आपल्याला माहिती पण नाही की हे जे स्वरूप आहे भगवान शिव यांचं स्वरूप आहे. तर असे अनेक अवतार भगवान शिव यांनी धारण केले. तर उद्याच्या दिवशी आपण भगवंतांनी दत्तात्रेय अवतार जो धारण केला, ती कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. त्यानंतर हनुमानजी महाराज हे पण भगवान शिव यांचेच अवतार आहे. तर हनुमानजी महाराजांच्या अवतार कथा आपण उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. तर हे दोघी अवतार भगवान शिवनी धारण केले, त्या दोघी कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. तर आज एकादशी निमित्त तुम्ही इथे एकत्रित झाले. जन्माष्टमीच्या दिवशी एक जाहिरात करण्याची बाकी राहून गेली होती, आणि जन्माष्टमीला जितके बसले आहे त्यापैकी लगभग कोणीच नव्हते. एकच गजूदादा यापैकी होते, बाकी संजय सर होते, बाकी यापैकी कोणीच नव्हते. हा, प्रमोद शेठ होते 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 तर त्या दिवशी आपण काही जाहिराती केल्या होत्या, त्या पुन्हा सर्वांना कळाव्या. त्या दिवशी लाईव्ह पण नव्हतं, म्हणून आज सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून पण समाचार मिळतील, म्हणून आपण पुन्हा त्या मी गोष्टी सांगून देतो. पहिली गोष्ट आपण त्या दिवशी अशी केली होती की आपले आता जे उत्सव प्रसंग आहे ते भव्य दिव्य रीतीने साजरे होतात. जसा आपण रामनवमी उत्सव खूप छान रीतीने केला होता. लहान मोठे उत्सव जे येत राहत असतात ते आपण करत राहतो. गुरुपौर्णिमा उत्सव केला, दर पौर्णिमा आपली दिवाळी सारखीच राहते. त्यानंतर जन्माष्टमी उत्सव आता झाला, येणारा उत्सव गणपती उत्सव आहे. तर आपण असं नक्की केलं होतं की दरेक उत्सव जो आहे तो दरवेळेस आपण मेसेज टाकणं आपण आता राहू देऊ, की दरवेळेस उत्सव येतोय, ज्याला जे काही द्यायचं आहे ते देऊन द्या, हे नाही. आता आपण असं नक्की केलंय की दरेक उत्सवाचा एक एक हरिभक्तांनी स्वीकार करावा. की जन्माष्टमी उत्सव आहे तर गजूदादा आहे, त्यानंतर रामनवमी उत्सव आहे तर महाजन आहे, त्यानंतर गणपती उत्सव आता मी त्या दिवशी जाहीर केला, तर घनश्याम लोखंडेंनी सांगितलं की गणपती उत्सव जो आहे त्यामध्ये तुम्ही माझं नाव कायमस्वरूपी ठेवा. त्यानंतर शरद पौर्णिमा अजून बाकी, अन्नकूट उत्सव बाकी, जलजिरी उत्सव बाकी. तर ह्या दरेक उत्सवाचं आपण असं नक्की केलं होतं की उत्सवाप्रमाणे रामनवमी आहे, शरद पौर्णिमा आहे, गणपती उत्सव आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, यांची 11,000 रुपये आपण रक्कम ठरवून घेऊ. की त्यानंतर जर मोठा उत्सव आपल्याला हाच उत्सव करायचा आहे तर मग त्यामध्ये आपण सर्वांनी सहयोग करायचा. पण मग दरवेळेस आपण काही आयोजन करतो, तर मग त्या रीतीचे एक आपण रक्कम नक्की केली तर मग भविष्यामध्ये पण कोणता उत्सव करताना कोणाला संकोच होणार नाही, कारण की एक हरिभक्ताला ते सोपावून गेलेलं असतं. त्यानंतर काही जे उत्सव आहे ते सार्वजनिक रीतीने आपण मोठे करावे. जसं की अन्नकूट उत्सवावेळेस आपण अन्नदान करत असतो मोठ्या प्रमाणावर, तेव्हा सर्वांनी सहयोग घ्यावा. जर कोणता उत्सव कोणाला लाभ नाही मिळाला तर तो एक उत्सव सर्वांनी लक्षात ठेवावा. आपल्या मंदिरामध्ये सर्वात मोठा उत्सव हा शाकोत्सव होतो, तर शाकोत्सवामध्ये सार्वजनिक रीतीने भाग घ्यावा. तर हे उत्सव आपण अशा प्रकारे केले तर मग त्या उत्सवाची शान राहते. बघा, जन्माष्टमी उत्सव केवढा छान झाला आपला, सर्वांना यादगार राहिला. जे होते त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला की आजपर्यंत असा उत्सव आपला आपण करतोय 8-10 वर्ष झाले, पण मंदिर झाल्यानंतर आपले दरेक उत्सव खूप छान होत आहे. तर असे उत्सव जेव्हा आपण करतो त्यासाठी खर्च पण होत असतो, म्हणून मग ते ध्यानात ठेवून डेकोरेशन आहे, जेवणाचं आहे, की आपण कोणाला बाहेरून बोलवतो म्हणजे त्यांना द्यावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या सर्व कराव्या लागतात. तर एक नियम केला होता. दुसरं, गुरूंनी असा एक संकल्प केलाय की जळगावमध्ये जेवढे पण आपले सत्संगी आहे त्या सर्व सत्संगींची एक बुक तयार करावी, ज्यामध्ये घराप्रमाणे, जसं की राजू झांबरेचं घर आहे तर त्यांच्या घरामध्ये किती सदस्य आहे, त्यांची जन्मडेट, त्यांचे मोबाईल नंबर, अशा रीतीचा एक घरातल्या मुख्य माणसाचा फोटो
अशा प्रकारे भारंबे सरांनी आम्ही यांचा खूप वेळा विचार पण केला होता. आम्ही पूर्ण ड्रॉप पण तयार केलेला आहे त्याचा. तर त्याची एक बुक तयार करावी आणि त्यामध्ये आपले जेवढे पण सत्संगी आहे त्यांच्या सर्वांचे नाव, ऍड्रेस, कमीत कमी माझ्या अंदाजानुसार जर आता आपण बसलो काढायला तर 1500 ते 2000 मध्ये इथे संख्या निघाली पाहिजे असा माझा अंदाज आहे. यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं. तर त्यामध्ये मागे पुढे तो खर्च पण आपण अशा प्रकारे करू की आपल्या दरेक सत्संगीच्या आपल्या लोकांच्या घरोघरी पोहोचणार. तर त्या मागे पुढे जो कोणाला एड द्यायची असली तर ते पण आपलं कार्य होऊन जाईल. ते लवकरात लवकर आपण करू. दिवाळी आधी आपण ते पण पूर्ण संपवायचा प्रयत्न करू. दिवाळीच्या अन्नकूटच्या दिवशी आपण ते अनावरण करून टाकू असा प्रयत्न करू पूर्णपणे. तिसरी एक सूचना त्या दिवशी जे बाकी राहिली होती ती अशी होती की आपण जे बालसभा चालवतो त्यामध्ये एक असा संकल्प केला होता की जे मुलं मुली बालसभाला येऊ शकत नाही, आपल्याकडे 250 मुला मुलींचे फॉर्म भरून पडले आहेत, पण बालसभाला संख्या 80 ते 100 मध्ये असते. तर जे बाकीचे राहिलेले 150 आहे हे का येत नाही? त्यांना यायचं आहे. तुम्हाला माहिती नाहीये, मुला मुलींना गोडी आहे बरं यायची. ते एवढ्या दूर पण इथे एकत्र येतात. त्यांना माहिती आहे की इथे बसवून फक्त सत्संग करवणार नाही, चांगला नाश्ता मिळणार आहे. म्हणून तो पण एक लोकांनी सर्वांनी लक्षात ठेवावं की जन्मदिवस आला म्हणजे बघा, या कुमारिका आहे यांना भोजन करवण्याचं खूप मोठं पुण्य आहे. हे सहज रीतीने आपल्या मंदिरामध्ये ते होऊन जातं. बरोबर, बाहेर लोक गोळा करतात पण होत नाही. छोटे छोटे मुलं आहे तर वाढदिवस आला म्हणजे आपण नाश्त्याचे यजमान व्हायचं. 2000 रुपये आपण ठेवलेले आहे एक रविवारच्या नाश्त्याचे. हा महिना तर पूर्ण बुक आहे, पुढच्या महिन्यामध्ये कोणीच नाहीये, म्हणून सर्व घरामध्ये जेवढे सदस्य असले आपले जर 15-20 फॅमिल्यांनी नक्की केलं तर आमचं पुरं वरीच निघून जाईल. तर एक असा नियम आपण केला होता की दरेक व्यक्ती, जर एक मुलं क्लासेसमुळे त्यामुळे येऊ शकत नाही तर दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला एक दिवसाचा सेमिनार असं करावं की ज्यामध्ये सर्व सत्संगीचे मुलं मुली तिथे एक दिवसाचे वॅकेशन टाकून येतील. एक दिवसाची सुट्टी घेऊन, एक दिवसाची सुट्टी सर्वच घेऊ शकता रविवारची. तर त्या दिवशी आपण ती सुट्टी घ्यावी. तर आपण आतापर्यंत 5 सेमिनार अशा प्रकारे केलेले आहे. तर 6वं सेमिनार म्हणून 31 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑलरेडी त्या दिवशी जेवणाचे यजमान होतेच. म्हटलं मग जेवण करवायचं आहे तर एक सेमिनार करून टाकू. तर त्या दिवशी आपल्याला एक दिवसीय सेमिनार ठेवायचा आहे, ज्यामध्ये 4 सारखे एक लेक्चर टाईप, 2 संत, एक सावधा गुरुकुलचे अनंत प्रकाश स्वामी आणि एक माझं, आणि 2 आरजे बोलवले आहे, जे आरजे खूप छान व्यवस्थित आहे एमजे कॉलेजचे. तर अशा प्रकारे आम्ही 4 सेशन नक्की केले आहे, काही गेम्स नक्की केले आहे, काही सत्संगाच्या गोष्टी त्यावरती गेम नक्की केलेले आहे, जी मीटिंग फायनल बाकी आहे अजून. जे उद्या रात्री ठेवलेली आहे आम्ही, जे बालसभाचे सांभाळणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे एक दिवसाचा सेमिनार आपण नक्की करत आहोत, जे फक्त जळगाव आणि भुसावळ खास करून जळगाव वरती जास्त आपला फोकस राहणार. गावोगावचं पण आपण करणार आहोत, पण आता शहरामध्ये राहणारे जेवढे पण मुलं मुली आहे 25 वर्षापर्यंतचे, त्या सर्वांसाठीचा आपण हे सेमिनार आयोजित करीत आहोत, ज्यामध्ये 2 ग्रुप करणार आहोत. 15 वर्षाच्या इकडचे जेवढे आहे आधीचे 15 वर्षाच्या, ते सर्वचे सर्व एक बाजूला. त्यामध्ये पण वय मर्यादा नक्की केली 10 ते 15 वर्षाच्या मधले, आणि 15 वर्षाच्या 25 वर्षापर्यंतचे जे आहे, कारण की 20 ते 25 मधले खूप कमी आहे आपल्याकडे, आणि ते काही माझ्या हातात त्यांच्या शेंड्या आल्या नाहीये म्हणजे ते काही सटकून जातात माझ्या हातातून लवकर. पण जे 20च्या आतमधले आहे ते चांगले आहे. तर ते जे आहे 25 वर्षापर्यंतचे ज्यांचे पण मुलं मुली आहे, या सर्वांनी एक दिवसाच्या ह्या सेमिनार मध्ये अवश्यपणे पाठवायचे आहे. तुमचे नसले, बाहेर असले, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमचे फॅमिली अनेक इथे राहतात, त्या तुमच्या फॅमिलीमध्ये जे पण असले त्या सर्वांना अवश्यपणे आग्रह करून इथे पाठवा. जो एक वेळा इथे येतो नंतर आपण कायम त्याच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर मुलांद्वारा पण ते घर सत्संगी आहेच, पण अजून सत्संगी होईलच. तर आपण त्यांना प्रोत्साहन मिळेल, ते सत्संगाशी जोडतील,
आपला संप्रदाय त्यामध्ये जागृत राहील त्यासाठीचा प्रयत्न आपण हा 1 दिवसाचा करणार आहोत. अजून शाळा कॉलेज चालू झालंय म्हणजे एवढं काही स्ट्रिक्ट नाही आहे, अजून प्रारंभ आहे म्हणजे आपण हे करू शकतो. तर हे सर्वांनी खास लक्षात ठेवायचं आहे. त्याचे बॅनर पण आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. त्याचे फॉर्म पण आम्ही रेडी करून घेऊ. गुगल फॉर्म रेडी करू. एक नाव नोंदणी होईल. तर त्यासाठी सर्वांनी खास लक्षात ठेवावं. बॅनरवरती जो नंबर असणार त्यांचा संपर्क तुम्ही करावा आणि त्यांचा संपर्क नाही झाला तर माझा संपर्क करावा. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपती श्रीधरम सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं दामोदरं कारणं श्री स्वामीनारायण नीलकंठ सहजानंद स्वामी महाराज की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् 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 मृत्योर्मोक्षीयमामृता. सिद्धेश्वर महादेव की. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. जय श्री स्वामीनारायण.